नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्कोर अँड कॉन्फिडन्स बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये. मित्रांनो, आजचा जो काही टेस्ट क्रमांक 2 चा भाग आहे त्याच्यातील विज्ञानाच्या प्रश्नांचं आपल्याला सविस्तर विश्लेषण पाहिजे. नेहमीप्रमाणे अनप्रेडिक्टेबल सब्जेक्ट वरती काम करा तर यशाचा मार्ग निश्चित मोकळा होईल. ओके, त्यातील हा जो काही जनरल सायन्सचा जो भाग आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. ऑलरेडी करंटचं डिस्कशन हे आपल्या युट्यूब वरती अवेलेबल झालेलं आहे, ते सुद्धा पाहून घ्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी करंटचं डिस्कशन पाहिलेलं नसेल ते बघून घ्या. टॉपिक महत्वाचा आहे, निधन वार्ता, आणि यावरती निश्चितच एखादा प्रश्न अपेक्षित आहे जो त्यामध्ये कव्हर झालेला असेल. बरोबर, चला टेस्ट क्रमांक 2 मधला पहिला प्रश्न. जो भाग आहे तो फिजिक्सचा भाग आहे. उर्वरित पहिल्या भागामध्ये आपण साऊंड, लाईट, इलेक्ट्रिसिटी हे 3 चॅप्टर कव्हर केले होते. उर्वरित 3 चॅप्टर आपण बाकीचे चॅप्टर छोटे मोठे सगळे आहेत ते भाग 2 मध्ये कव्हर केलेले आहेत. किरणोत्सर्गाबाबत खालील विधानांचा विचार करा, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे. हा टॉपिक महत्वाचा आहे, छोटा जरी असला तरी तुम्हाला हे सांगायची गरज नाही. अल्फा बीटा गॅमा किरणांमध्ये अल्फा किरणांची आयनन शक्ती सर्वाधिक असते. तर यस, करेक्ट आहे. लक्षात घ्या, आयनायझेशन पॉवर जर तुम्ही पाहिली तर आयनन शक्ती अल्फा, बीटा आणि गॅमा मध्ये, आयनन शक्ती जर पाहिली अल्फा, बीटा आणि गॅमा मध्ये, तर सर्वात जास्त अल्फाच्या असते, 2 नंबर बीटा, आणि गॅमाची सर्वात कमी असते. व्हॉट इज आयनायझेशन पॉवर? एखाद्या संयुगातील घटकातील आयन वेगळं करण्याची क्षमता, पॉवर, ज्याला आयनायझेशन पॉवर असं म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. ती सर्वात जास्त कोणामध्ये असते? अल्फा मध्ये असते. सो पहिलं विधान तर बरोबर आहे. 2 इथं आता दुसरं ब विधान बघा, गॅमा किरणांची भेदन क्षमता सर्वाधिक असते. तर एक्झॅक्टली लक्षात घ्या, अल्फा, बीटा आणि गॅमा जर पाहिलं तर सगळ्यात जास्त पेनिट्रेशन पॉवर गॅमाची असते. याच्या मागचं कारण आहे, यांचा वेग सर्वाधिक असतो, वेग हायर असतो. मग वेग का जास्त आहे? तर त्यांचं वस्तुमानच नसतं, त्यांना मास नसल्यामुळं, यांना मास नसतं, मास नसल्यामुळे त्याचं व्हेलॉसिटी जास्त असते, आणि व्हेलॉसिटी जास्त असल्यामुळे, वेग जास्त असल्यामुळे पेनिट्रेशन पॉवर जास्त असते, लक्षात ठेवायचं. सो बी स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. बीटा कण हे धन प्रभारित असतात. चूक, बीटा जे पार्टिकल्स आहेत मित्रांनो हे धन प्रभारित नाहीत, तर ते ऋण प्रभारित असतात. अल्फा हे, अल्फावरती चार्ज पाहिला तर पॉझिटिव्ह असतो, बीटा हे निगेटिव्ह आहे, आणि गॅमा जे आहेत ते न्यूट्रल आहे, त्यांच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. सो क विधान चुकीचं आहे. मग अ आणि ब बरोबर असणारा बरोबर विधान विचारले आपल्याला. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब विधान योग्य. दुसरा प्रश्न, एक व्यक्ती एका ठोकळ्याला क्षितिजाशी 60 अंश कोनात 50 न्यूटन बलाने ढकलते. जर तो ठोकळा जमिनीवरून 10 मीटर सरकला तर व्यक्तीने केलेले कार्य किती? असा प्रश्न असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहायचं. काय काय दिलेलं आहे? तर 60 अँगल दिलेला आहे 60 अंशाचा. त्यानंतर फोर्स दिलेला आहे, किती दिलेला आहे? 50 न्यूटन दिलेला आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, एस दिलेला आहे, किती मीटर दिलेला आहे? 10 मीटर. आणि विचारले काय? तर वर्क काय, केलेलं काम काय, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. क्लिअर? सो फॉर्म्युला काय आहे? W इज इक्वल टू एफ इंटू काय एस, आणि इथे अँगल दिलेला आहे, अँगल हा आहे मग कॉस 60, लक्षात घ्या. बरोबर आहे, इथे दिलेला जो अँगल आहे तो काय आहे? कॉस 60. आणि कॉस 60 ची जी व्हॅल्यू असते इज इक्वल टू मित्रांनो असतो 0.5. किती असतो? 0.5. मग एफ किती दिलेला आहे? फोर्स, तर फोर्स दिलेला आहे 50 न्यूटन, गुणिले डिस्प्लेसमेंट दिले 10, इंटू कॉस 60 म्हणजे किती? 1/2. 1/2 ने ह्याला केलं तर 5 आला. मग 50 गुणिले 5 म्हणजे आपलं उत्तर आलं 250 जूल इतकं. सो ऑप्शन नंबर 2 हे त्याचं राईट आन्सर आहे. जर इथं काही अँगल नसता तर डायरेक्ट उत्तर आपलं 50 गुणिले 10 500 आलं असतं, लक्षात ठेवायचं. पण इथे अँगल मुळे जो आहे त्याचं जो काय म्हणू आपण, वर्क जे आहे ते कमी झालं, लक्षात घ्या. ठीक आहे, येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अल्फा क्षय दरम्यान मूळ केंद्रकामधून एक अल्फा कण बाहेर पडतो. तयार होणाऱ्या नवीन केंद्रकाचा, लक्षात ठेवा, कोणतंही मूलद्रव्य आहे, समजा एक्स, त्याचा ॲटॉमिक नंबर झेड, ॲटॉमिक मास ए, जर त्याच्यातून अल्फा पार्टिकल बाहेर पडला तर त्याचा ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होतो, ॲटॉमिक मास नंबर 4 ने कमी होतो, आणि ते एलिमेंट कोणतं तयार होत असतं? म्हणजे एक्स असेल तर वाय, म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की एलिमेंट चेंज होतं. क्लिअर?
सो आन्सर काय आलं, अणुअंक 2 ने कमी होतो बघा, Z-2 आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होत असतो. जर बीटा पार्टिकल असेल, एलिमेंट X, ॲटॉमिक नंबर Z, ॲटॉमिक मास A, जर बीटा पार्टिकल बाहेर पडला, इमिट झाला, तर त्याचा ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो, मास मध्ये काहीही बदल होत नाही, एलिमेंट मात्र चेंज होतं, लक्षात ठेवायचं. आणि जर गॅमा पार्टिकल असेल तर एलिमेंट X, ॲटॉमिक नंबर Z, ॲटॉमिक मास A, बरोबर, तर मित्रांनो झेडचा झेडच राहतो, एचा एच राहतो, म्हणजे एलिमेंट चेंज होत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे जर गॅमा पार्टिकल बाहेर पडला तर त्याचा इफेक्ट ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर वरती होत नाही. बीटा पार्टिकलचा इफेक्ट ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो आणि अल्फा पार्टिकलचा इफेक्ट ॲटॉमिक नंबर 2 ने कमी होतो, ॲटॉमिक मास नंबर 4 ने कमी होत असतं. क्लिअर झालं? यस. सो ऑप्शन नंबर काय आलं, 1 हे त्याचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 किलोग्राम आणि 4 किलोग्राम वस्तुमानांच्या दोन वस्तू समान गतीज ऊर्जेने फिरत आहेत, त्यांच्या संवेगाच्या म्हणजे मोमेंटमचं परिमाणाचं गुणोत्तर किती? आता मुळात फॉर्म्युला लक्षात घ्या. ओके, तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहिती आहे, मोमेंटम m/v चा, करेक्ट? तर या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, तर कायनेटिक एनर्जी दोन्हीची सेम मानलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा इथं दोन ऑब्जेक्ट आहेत बघा, पहिला आहे m1, पहिल्या वस्तूचं वस्तुमान आहे 2 kg, दुसरा आहे m2, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे 4 kg, आणि इथं जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती सेम आहे. म्हणजे पहिल्याची कायनेटिक एनर्जी k1 मानली, दुसऱ्याची k2 मानली, तर एकूण मिळून kच आपण काय घेणार आहोत, कायनेटिक एनर्जी म्हणून. k इज इक्वल टू काय, कायनेटिक काय एनर्जी. सो फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा, k इज इक्वल टू काय येईल, p² अपॉन 2m. मग आता याच्यावरनी आपल्याला काय करायचंय, त्या मोमेंटम जो आहे, मोमेंटम म्हणजे p असतो, लक्षात घ्या, हा कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम मधलं रिलेशन आहे. सो p इज इक्वल टू काय येईल, p² इज इक्वल टू काय येईल, k, हा जो भागिले आहे तो इकडे गेला की गुणिले होईल, 2m होईल, बरोबर. आता हा m म्हणजे कोण असेल, तर बघा आता पुढे आपण जर याला p केला, म्हणजे हा वर्ग काढला, तर याचं स्क्वेअर रूट होईल, म्हणजे k2 आणि का m. मग आता माझ्याकडे दोन आहेत ना मोमेंटम, मग p1 इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, स्क्वेअर रूट ऑफ काय, k2 m1, बरोबर. आणि p2 बरोबर काय असणार आहे, तर स्क्वेअर रूट बरोबर काय असणार आहे, स्क्वेअर रूट इज इक्वल टू k2 m2. हा 2 ह्या फॉर्म्युला मधले बरं का, आणि हा m1 म्हणजे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, पहिल्या वस्तूचं वस्तुमान. सो फॉर्म्युला काय येईल, p1 डिवायडेड बाय p2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय, k2 m1 k2 m2. आता हे दोन्ही कॅन्सल होतील, राहिला काय, p1 बाय p2. p1 म्हणजे मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय, m1 भागिले m2. आता m1 किती होता, ते m1 होता मित्रांनो 2, भागिले किती आला, 4. म्हणजे त्याला भागिले जर केलं तर 2 नी भागिले गेलं ते 1 किती आला, 2 आला, बेक बे बेदुने 4. सो p1 बाय p2 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर रूट 1 झाला, डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ किती झाला, 2. म्हणजे p1 बाय p2 जर यांचं गुणोत्तर पाहिलं मोमेंटमचं, तर ऑप्शन नंबर 2 1:2 स्क्वेअर रूट ऑफ काय, 2, 1 याचं गुणोत्तर वर्गमुळात 2 असा ऑप्शन नंबर 2 मध्ये आलेला आहे, लक्षात ठेवायचं. अर्थ कळलाय? हा जो फॉर्म्युला आहे तो ज्यांना माहिती असेल अशा विद्यार्थ्यांना हे रिलेशन नक्कीच लावता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालपैकी कोणता इन्फ्रारेड लहरींचा सामान्य वापर आहे? आता तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नावाचा टॉपिक जर व्यवस्थित अभ्यासला असेल तर त्याच्यामध्ये इन्फ्रारेडचे तुम्हाला उपयोग दिलेले असतील. शस्त्रक्रियेच्या उपकरणामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी, हे सगळ्यांना माहिती असतं, इथं अल्ट्रा व्हायोलेट याचा वापर केला जातो. अल्ट्रा व्हायोलेट रेज आहेत किंवा एक्सरेज आहेत, एक्सरे म्हणण्यापेक्षा गॅमा रेज म्हणूयात आपण इथं प्रामुख्याने, गॅमा रेज, लक्षात ठेवायचं. अल्ट्रा व्हायोलेट आणि गॅमा रेज यांचा मुख्यतः वापर निर्जंतुकीकरण करण्यासाठी करतात. हा आयोने ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय,
रडार रडार सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये मित्रांनो रेडिओ वेव्हचा वापर करतात. कुणाचा? रेडिओ वेव्ह जे आहेत ते रडार सिस्टीम याच्यावरती वापरले जातात. रेडिओ डिटेक्शन रेंजिंग नावाची सिस्टीम आहे. हाडांमधलं फ्रॅक्चर शोधायचं असलेले मित्रांनो कोणाचा वापर करतात? एक्स-रेचा वापर करतात. कुणाचा? एक्स-रेच. मग राहिलं कोण फक्त? इन्फ्रारेडचा वापर इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये रिमोट कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही असं रिमोटचं बटन दाबता, हे बटन दाबल्यावरती रेडचा ग्रीनचा रेड सिग्नल होतं ना, हे होत असताना हे जे रेज जातात ना, हे रेज कोणत्या प्रकारचे असतात? इन्फ्रारेड. मग इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स उपकरणामध्ये प्रामुख्याने इन्फ्रारेडचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. सो ऑप्शन नंबर 3 ही प्रारणं सर्वाधिक उष्णता निर्माण करतात. सो इन्फ्रारेडला उष्मा प्रारणं सुद्धा म्हटलं जातं आणि ही उष्मा प्रारणे ही कार्बन डायऑक्साईड काय करत असतात मित्रांनो? ऍब्झॉर्ब करून घेत असतात. ओके, म्हणजे CO2 आणि उष्मा प्रारणांचं रिलेशन आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्या नंतरचा जो क्वेश्चन आहे तो उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारात माध्यम उष्ण भागाकडून थंड भागाकडे जाते? आता उष्णता वहन जे घडतं, हीट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणू, उष्णता वहन इंग्लिश मध्ये त्याला हीट ट्रान्सफर म्हणतात. हे मित्रांनो 3 प्रकारचं घडतं. पहिला प्रकार आहे कंडक्शन, ज्याला मराठीत वहन असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे कन्व्हेक्शन, ज्याला अभिसरण असं म्हटलं जातं. आणि जो तिसरा प्रकार आहे प्रारण. प्रारण म्हणजे रेडिएशन. म्हणजे उष्णता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी 3 प्रकारे जाते: कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. आता कंडक्शन मध्ये काय होतं, तर याला मित्रांनो मीडियमची गरज असते. मीडियमची गरज आहे. कन्व्हेक्शनला मीडियमची गरज असते, लक्षात घ्या, मीडियमची गरज असते. आणि रेडिएशनला मीडियमची गरज नाही, याला माध्यमच गरजेचं नाही, लक्षात ठेवा. बरोबर. दुसरा मुद्दा, कंडक्शन मध्ये जे मीडियम असतं त्या मीडियमची मुवमेंट होत नाही, हालचाल होत नाही माध्यमाची. माध्यम हालचाल होत नाही. मात्र आपण पाणी तापवताना बघा, पाणी तापलं ना, तळाकडचं पाणी पहिल्यांदा तापतं जिथं आपण गॅस बर्नर ठेवलेला असतो. ते पाणी तापलं की हलकं होतं, वर जातं, वरचं पाणी खाली जातं. परत जे पाणी जास्त तापतं ते वर जातं, वरचं पाणी परत काय होतं? खाली येतं. असं हे कंटिन्युअस होत राहतं. म्हणजे पाणी जे आहे त्याची मुवमेंट होते, लक्षात ठेवा. आणि पाणी हे माध्यम आहे, म्हणजे इथं माध्यमाची काय होते? हालचाल होते, लक्षात ठेवा. मग बघा ना, मी आताच म्हणलं ना, जे पाणी काय म्हणले, उष्ण भागाकडून जे तळाचं पहिलं पाणी जे तापतं का नाही, समजा हे पाणी आणि हे थोडंसं हे उष्ण आहे, हीट आहे याच्यामध्ये, आणि हे थोडंसं कोल्ड अशा स्वरूपाचं आहे. मग जर आपण त्याला गॅसवर ठेवलं ना, लक्षात ठेवा, मग गॅसवर ठेवल्यावरती हे पाणी जास्त तापलं की ते वर जाणार, वरचं पाणी खाली येणार. म्हणजे उष्ण भागाकडून थंड भागाकडे काय झालं? उष्णतेचं वहन झालेलं आहे. सो ऑप्शन कोणता येणार मित्रांनो इथं? कन्व्हेक्शन, लक्षात ठेवायचं. सळई तापवणे हा कंडक्शनचा प्रकार आहे. सूर्यप्रकाशापासून उष्णता पृथ्वी तलावरती येते, हा रेडिएशनचा प्रकार. हे 3 लक्षात ठेवायचे. एकदम क्लिअर. पुढे प्रतिचुंबकत्व, ज्याला डायमॅग्नेटिझम असं म्हणतात, म्हणजे काय? आता बघा ना, चुंबकाचे काही गुणधर्म आहेत. चुंबकाचे 2 मुख्य कोण, एक अट्रॅक्शन आणि दुसरा रिपल्शन. अट्रॅक्शन म्हणजे काय? चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकाच्या विरुद्ध असतील तर त्यांच्यामध्ये असतं अट्रॅक्शन, बरोबर. शेजारी असणारे बघा, हे एकमेकांच्या जवळ येतात. आणि चुंबकाचे 2 ध्रुव जवळ असणारे जर सेम असतील तर त्यांच्यामध्ये मित्रांनो काय असतं? रिपल्शन, जे एकमेकापासून दूर जातात. मग रिपल्शन म्हणजे त्याला मराठीत प्रतिकर्षण म्हणतात, कळतंय का? हा प्रकार जो आहे तो प्रतिकर्षण. म्हणजे जे एकमेकापासून दूर जातात आणि जे जवळ येतात तो म्हणजे आकर्षण. आकर्षणाचा आहे हा, लक्षात. अट्रॅक्शनचा. मग काय झालं सांगा? डायमॅग्नेटिझम, चुंबकाद्वारे प्रबळ आकर्षण होतं. आकर्षण तर होऊ शकत नाही. आता प्रतिचुंबकत्व म्हणजे प्रतिकर्षण असणार आहे, आकर्षण तर नाही. आकर्षण तर नाही म्हणजे पहिले 2 पर्याय तर गेले. चुंबकाद्वारे सौम्यपणे प्रतिकर्षण होतात. आता बघा, कोणताही चुंबकीय गुणधर्म दर्शवत नाही. पण मला सांगा, हा चुंबकाचाच गुणधर्म आहे ना, अट्रॅक्शन, रिपल्शन. कोणाचा गुणधर्म आहे? चुंबकाचा. मग तो अट्रॅक्शनचा असेल ना तर रिपल्शनचा असेल. मग तो डायमॅग्नेटिझम असेल, पॅरामॅग्नेटिझम असेल, काही पण असेल. याचा अर्थ असं तर होऊ शकत नाही, कोणतेही चुंबकीय गुणधर्म दाखवत नाही, मग त्याला डायमॅग्नेटिझम का म्हणले?
डायमॅग्नेटिझम म्हणजे चुंबकाचाच गुणधर्म आहे, जे चुंबक एकमेकाला सेम पोल असेल तर रिपल करतं. सो मग काय झालं, चुंबकाद्वारे सौम्यपणे प्रतिकर्षण होतं, लक्षात ठेवायचं. ओके, आर फ्रीली रिपेल्ड बाय मॅग्नेट, हे त्याचं उत्तर आहे या प्रश्नाचं. मॅग्नेट टॉपिक वरती इथं आपण कव्हर केलाय. मॅग्नेट टॉपिक कव्हर केलेला आहे, हीट कव्हर केलेला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स टॉपिक तिथं कव्हर केलेला आहे, क्वांटिटी कव्हर केलेले आहेत, लक्षात घ्या. रेडिओ ऍक्टिव्हिटी टॉपिक कव्हर केलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक टॉपिक वरती एक दोन प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट, जेव्हा एखाद्या कॉइलशी संबंधित चुंबकीय फ्लक्स बदलतो तेव्हा त्यामध्ये प्रेरित विद्युत चालक बल, इंड्यूस्ड ईएमएफ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स निर्माण होतं. हे कोणत्या नियमावरती आधारित आहे, लक्षात घ्या. सगळ्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन माहिती असेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला मराठीमध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हटलं जातं. आणि हा जो नियम आहे तो कुणाचा आहे मित्रांनो, फॅरेडेचा. काय, फॅरेडेचा हा नियम आहे. फॅरेडेचा नियम जो काय सांगतो, एखाद्या कॉइल मध्ये किंवा सर्किट मधून, कॉइल असेल किंवा सर्किट असेल, जेव्हा त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स बदलतो तेव्हा त्यामध्ये इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रो किंवा प्रेरित विद्युत चालक बल काय होत असतं, निर्माण होत असतं, लक्षात ठेवायचं. ओके, सिंपल. काय मग हा जो नियम आहे तो कशाला लागू आहे, तर तो लक्षात ठेवायचं, तो कॉइल किंवा मित्रांनो सर्किट असेल, इलेक्ट्रिक सर्किट, यांच्यातून जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स त्यांचा बदलतो, बदललेल्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे त्या पदार्थामध्ये इंड्यूस्ड ईएमएफ काय होत असतं, निर्माण होत असतं, असं कोण सांगतंय, फॅरेडेचा नियम. आणि याच तत्वावरती कोण कोण काम करतं, तर जनरेटर. हा जनरेटर नावाचं जे उपकरण आहे, हे जे यंत्र आहे, जे इलेक्ट्रिसिटी गेल्यावरती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याचं काम करतं, हे मित्रांनो हे फॅरेडेच्या नियमावरतीच काय करत असतं, काम करत असतं. कळालं? यस. सो ऑप्शन नंबर काय, 2. नेक्स्ट, वायूंच्या रेणुगती सिद्धांतानुसार वायूच्या रेणूंची सरासरी गतीज ऊर्जा खालीलपैकी कशाच्या संदर्भात असते. दाब, आकारमान, निरपेक्ष तापमान किंवा मोलची संख्या, अशा प्रकारे दिलेला आहे. आता हा प्रश्न जो आहे तो आउट ऑफ बॉक्स तुमच्यासाठी 100% असणार आहे. ऑलमोस्ट हा प्रश्न कोणाला सुटणार नाही, बरोबर. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की कंबाईनला येणाऱ्या 15 प्रश्नांपैकी 2 ते 3 प्रश्न असे असतात की आपल्याला त्यावेळेस तिथं ते जमत नाहीत, माहिती नसतं. तशातलाच हा एक प्रश्न आहे. मग काय आहे याचं रिलेशन बघा. कायनेटिक एनर्जी, ज्याला आपण केई असं म्हणतो, 3/2 RT असं त्याचं रिलेशन आहे. या ठिकाणी जो आर दिलेला आहे हा आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणू आपण त्याला, आयडियल गॅस कॉन्स्टंट म्हणूयात त्याला. सिंपल भाषेमध्ये काय म्हणू आपण, आयडियल गॅस काय कॉन्स्टंट. आणि टी फॉर काय, तर टी फॉर मित्रांनो टेम्परेचर. मग झालं. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणजे के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आणि दुसरा रिलेशन काय लागतं, के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, टी फॉर काय, टेम्परेचर. हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे, त्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय असतं, कायनेटिक एनर्जी असतं, लक्षात घ्या. वायूंच्या रेणुगती सिद्धांतानुसार वायूच्या रेणूंची सरासरी म्हणजे ऍव्हरेज काय म्हणू आपण, कायनेटिक एनर्जी, ही त्याच्या टेम्परेचरच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. हा नियम लक्षात ठेवा. हा कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरच्या संदर्भातला हे लक्षात ठेवायचं. ओके, हा जो आर आहे तो आयडियल गॅस कॉन्स्टंट आहे, जो आर त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पण म्हणू शकतो आपण. आणि टी फॉर टेम्परेचर आहे, सो टेम्परेचर, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे त्याचा राईट आन्सर आहे. 10 नंबरचा क्वेश्चन चुकून आपल्याकडून रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे मी इथे स्किप केलाय. 11 नंबरचा क्वेश्चन घेतलेला आहे. अरेंज द फॉलोइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर वेवलेंथ. वाढणाऱ्या वेवलेंथ नुसार विचारले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्याची ट्रिक तुम्हाला सांगितली होती बघा. RS, ID, एक्स रे, गॅमा रेज. आर म्हणजे रेडिओ लहरी, रेडिओ वेव्स. RS, एस म्हणजे सूक्ष्म लहरी, मायक्रोवेव्स. आय म्हणजे इन्फ्रारेड. डी म्हणजे दृश्य प्रकाश, व्हिजिबल लाईट. बघा, RSID, यू म्हणजे अल्ट्राव्हायलेट. एक्स रेज
आणि सगळ्यात हायर असणारे कोण आहेत? गॅमा रेज, लक्षात ठेवा. मग बघा चढता क्रम पर्याय बघा, एक्सरे पेक्षा अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ जास्त आहे का? एक्सरे पेक्षा अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ कमी आहे, म्हणजे पहिला पर्याय गेला. मायक्रोवेव्ह पेक्षा विजिबल लाईट जास्त आहे, त्याच्यापेक्षा अल्ट्राव्हायोलेट जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त एक्सरे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपला उत्तर बरोबर आलं. परत बाकी चेक करा, एक्सरे पेक्षा विजिबल लाईट जास्त आहे का? नाही, कमी आहे. अल्ट्राव्हायोलेट पेक्षा एक्सरे जास्त आहे का? आहे, पण त्याच्यापेक्षा व्हिजिबल लाईट जास्त आहे का? नाहीये, मग हे चुकलं. सो ऑप्शन नंबर 2 हे त्याचं राईट आन्सर आहे. आणि जर तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं रिलेशन विचारलं, हे झालं वेव्हलेंथचं रिलेशन. कोणाचं? वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सीचं विचारलं की ह्याच्या उलट लिहायचं बरोबर. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन बरोबर ह्याच्या काय करायचं? उलट लिहायचं. कारण ज्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यांची वेव्हलेंथ कमी असते, आणि ज्यांची वेव्हलेंथ वाढणार आहे त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होत असते. फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी सेम असते. जर तुम्हाला याच्यात विचारलं की एनर्जी, बघा हा फ्रिक्वेन्सी झाला, हा फ्रिक्वेन्सी सिम्बॉल आहे, आणि ह्या एनर्जी म्हणू आपण. सो सगळ्यात जास्त जर पाहिलं, बरोबर, आता रेडिओ वेव्ह जे आहेत सगळ्यात सगळ्यात जास्त वेव्हलेंथ यांची आहे गॅमा रेज, बरोबर. यस, ओके. सो असं नाही बरं का, माझ्याकडून मी इथं ही जी आहे ना वेव्हलेंथ नाही, वेव्हलेंथ जर पाहिली तर सगळ्यात जास्त वेव्हलेंथ असते रेडिओ लहरींची, बरोबर. म्हणजे हा जो क्रम आहे तो आहे कशाचा? फ्रिक्वेन्सीचा आहे, वारंवारतेचा आहे, एनर्जीचा आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं ना हायर फ्रिक्वेन्सी असणारे वेव्हज कोणते? गॅमा रेज. आणि हायर एनर्जी असणारे सुद्धा गॅमा रेज. आता जर वेव्हलेंथचा विचारला, वेव्हलेंथचा असा आहे बरं का, हायर वेव्हलेंथ आहे सगळ्यात जास्त रेडिओ लहरी, त्यानंतर दोन येतं मायक्रोवेव्हज, त्यानंतर येतं इन्फ्रारेड, त्यानंतर व्हिजिबल लाईट, नेक्स्ट येतं अल्ट्राव्हायोलेट, देन एक्सरे, लास्ट वन आहे मित्रांनो गॅमा रेज. येस, माय मिस्टेक, माझ्याकडून चुकून काय झालं तर हे फ्रिक्वेन्सीच्या बाबतीमध्ये सांगायचे ते वेव्हलेंथच्या बाबतीत सांगितलं. आता कम्पेअर झालं, उलट क्लिअर झालं. ठीक आहे. सो आता वेव्हलेंथचा विचार केला तर हायर वेव्हलेंथ कोणाची? रेडिओ वेव्हची आहे. तर सगळ्यात पहिले बघा, एक्सरे पेक्षा अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ जास्त आहे का? बघा बरं, एक्सरे पेक्षा अल्ट्राव्हायोलेटची वेव्हलेंथ जास्त आहे. अल्ट्राव्हायोलेट पेक्षा व्हिजिबल लाईट जास्त आहे का? जास्त आहे. व्हिजिबल लाईट पेक्षा मायक्रोवेव्ह जास्त आहे का? जास्त आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. बाकी चेक करा, मायक्रोवेव्ह पेक्षा व्हिजिबल लाईट जास्त आहे का? मायक्रोवेव्ह पेक्षा व्हिजिबल लाईट जास्त नाहीये, चुकला. एक्सरे पेक्षा व्हिजिबल लाईट जास्त आहे का? एक्सरे पेक्षा व्हिजिबल लाईट जास्त आहे का? जास्त आहे. व्हिजिबल लाईट पेक्षा अल्ट्राव्हायोलेट जास्त आहे का? नाहीये, कमी आहे बघा, हा मोठा आहे. सो हे चुकलं. अगदी तसंच हे सुद्धा काय होणार आहे? चुकणार आहे. सो ऑप्शन नंबर 1 बरं का, मिस्टेक व्हायला नको. तर वेव्हलेंथ आणि ते वेव्हलेंथच्या बाबतीमध्ये हे फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीच्या बाबतीमध्ये आहे. हायर एनर्जी म्हटलं तर गॅमा रेज, हायर फ्रिक्वेन्सी म्हटलं गॅमा रेज, हायर वेव्हलेंथ म्हटलं तर रेडिओ लहरी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, बल आणि दाबाच्या संदर्भातला क्वेश्चन आहे. स्थितिक घर्षणाच्या बाबतीत घर्षण बल हे स्वतःला समायोजित करणारे बल आहे. नाही कळलं तर इंग्लिश वाचा. फ्रिक्शन इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स इन केस ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. एक्झॅक्टली. समजा एखादा पंखा घासते म्हणजे फ्रिक्शन होते ना, घर्षण होते ना, आणि तरी सुद्धा तो पंखा फिरत असते, म्हणजे तो त्याला काय करत असतो? समायोजित करत असतो, लक्षात घ्या. ओके. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड युजिंग बॅरोमीटर. बरोबर आहे, बॅरोमीटर नावाचं उपकरण आहे ज्याचा वापर करून हवेचा दाब मोजला जातो. बरोबर. प्रेशर इज अ वेक्टर क्वांटिटी. चूक, प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे. प्रेशर हा मित्रांनो दिशेनुसार बदलत नाही. समजा आजचा दाब प्रेशर एवढा आहे, असं दिशा बदलली की प्रेशर बदलतो का? नाही. ऍटमॉस्फिअर नुसार प्रेशर चेंज होईल, नो डाऊट, पण मित्रांनो प्रेशर हा डायरेक्शन नुसार चेंज होत नाही, म्हणजे ती वेक्टर क्वांटिटी नाही तर ती स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे सी स्टेटमेंट तर मित्रांनो इथं करेक्ट नसणारच, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. याला ए बी सी करेक्ट. आता मला सांगा, सी स्टेटमेंट जर करेक्ट आहे का? तर नाही, हा गेला, हा पण ऑप्शन गेला,
आणि हा पण ऑप्शन गेला ज्याच्यामध्ये सी आहे. सो राहिला ऑप्शन नंबर 3 ए आणि बी. ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत तर करेक्ट आहेत. सो फ्रिक्शन इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स, नो डाऊट. आणि सेकंड वन काय सांगितलं, हे बॅरोमीटर नावाच्या उपकरणामध्ये मोजलं जातं आणि त्याचं एकक जर पाहिलं, युनिट जर पाहिलं तर पास्कल आहे. कोणता आहे? पास्कल. आणि पास्कल म्हणजे कोण असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे त्याचं एक्झॅक्टली युनिट आहे, लक्षात ठेवायचं दाबाचं. जोडा लावा. गट अ मध्ये वेगळ्या राशी दिलेल्या आहेत, गट ब मध्ये त्याचे एसआय युनिट्स दिलेले आहेत, एमकेस युनिट दिलेले आहेत. जे माहिती आहे ते पहिले लावून घ्यायचे. आता सांगितलं दाबाचे एमकेस एकक काय आहे? पास्कल. म्हणजे 3 ला 4 असणारा पर्याय बघा. 3 ला 4, 3 ला 4, बाकी 1 आणि 2 आणि 4 नंबरचा पर्याय तर गेला. त्यानंतर अप्रकट उष्मा, हा माहिती असतं सगळ्यांना, जूल मध्ये मोजतात. जूल म्हणजे 2 ला किती? 1. 2 ला 1 असणारा, 2 ला 1 असणारा, इथपर्यंत करेक्ट आहे. मग राहिला काय? मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? चुंबकीय फ्लक्स म्हणतो. कशामध्ये मोजतात? वेबर नावाचा युनिट आहे, लक्षात घ्या. सायंटिस्ट आहे, त्याचं नाव दिलेलं आहे. सो 1 ला 2 आलं पाहिजे. मग 1 ला 2 असणारा आणि 4 ला किती मित्रांनो? 3 असणारा. कळतंय? त्याला प्रेरकत्व किंवा इंग्लिशमध्ये इंडक्टन्स म्हणतात. ओके. सो ऑप्शन किती आला? बोला. 1 नंबरचा पर्याय योग्य आहे. करेक्ट? यस. पुढचा प्रश्न बघा. गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर विधान शोधायचे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर गेल्यावर ग्रॅव्हिटेशनचं मूल्य कमी होतं. बरोबर आहे, कारण पृष्ठभागापासून जर वर गेलं तर आर वाढतो, आर वाढला तर जी कमी होत असतो, असं आपण शिकलेलं आहे. स्टेटमेंट करेक्ट आहे. विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यावरती जीचं मूल्य वाढतं. बरोबर आहे, कारण विषुवृत्तावरती समजा 9.78 ग्रॅव्हिटेशन आहे, तर पोलवरती मित्रांनो 9.83 असतं. कारण रिझन काय? इथं आर जास्त आहे, इथं आर कमी आहे. कारण पृथ्वी जी आहे ती अशी चपटी आहे. चपटी असल्यामुळं वरती आणि खालचा जो आर आहे, अंतर आहे, ते कमी राहतं. हा विषुवृत्तावरचा आर जास्त आहे. आर जर जास्त असेल तर ग्रॅव्हिटेशन कमी असणार. इथं आर कमी आहे, आर कमी, तर ग्रॅव्हिटेशन जास्त असणार. मग करेक्ट आहे. जर इक्वेटर वरती जर तुम्ही पोलवरती जात असाल तर ग्रॅव्हिटेशन काय होणार आहे? हळूहळू वाढणार आहे. बघा 9.78 चं ते 9.83 होते ॲव्हरेजली. सो हे विधान कसं आहे? करेक्ट आहे. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जी चे मूल्य विश्वातील स्थानानुसार बदलतं. चूक. त्याला स्थिरांक का म्हणलंय? मग स्थिरांक म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी आहे? कॉन्स्टंट. लक्षात घ्या. ओके. त्याची व्हॅल्यू किती आहे? 6 इंटू सॉरी बरोबर 6 इंटू काय 10⁻11 ही त्याची काय आहे? व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणतो. एक्झॅक्ट व्हॅल्यू जर तुम्ही गेला ना, त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11. म्हणजे जर एक्झॅक्टली पाहिजे असेल तर हा कॅपिटल जी आहे त्याची ही व्हॅल्यू आहे. ओके. सो हे तिसरं विधान चुकीचं आहे. मग अ आणि ब बरोबर असणारा ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. आणि शेवटचा प्रश्न राशीच्या संदर्भातलाच आहे. पारसेक हे खगोलशास्त्रीय अंतर मोजण्याचे एकक आहे. बरोबर आहे. हे बघा, तुम्हाला प्रकाश वर्ष एकक युनिट माहिती असेल. प्रकाश वर्ष, लाईट इयर. खगोलीय वस्तूंमधलं अंतर मोजण्यासाठी याचा वापर करतात. लक्षात घ्या. आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे किती असतं? 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर, आयदर 15 मीटर असतं बरं का एक प्रकाश वर्ष. ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांच्यातला अंतर मोजण्यासाठी, सेलेस्टियल ऑब्जेक्ट खगोलीय वस्तूंमधलं अंतर मोजण्यासाठी हे एकक वापरतात. पण जर प्रकाश वर्ष एकक सुद्धा जर लहान पडत असेल तर अशा वेळेस पारसेक नावाचं एकक वापरतात. कोणतं? पारसेक. लक्षात ठेवायचं. मग एक पारसेक बरोबर किती असतो? एक पारसेक बरोबर 3.26 प्रकाश वर्ष असतं. लक्षात ठेवायचं. कळालं? सो याच्यावरून काय उत्तर निघालं आपलं? पारसेक हे खगोलशास्त्र एकक आहे का? तर आहे. बरोबर आहे. पुढे बरोबरची विधाने शोधायची. मग त्याच्यामध्ये हा पर्याय तर गेला. 2 आणि 3 दिले फक्त. कार्य आणि टॉर्क यांची परिमाण सारखी असतात. करेक्ट आहे. तुम्हाला आता माहित नसेल मित्रांनो, कार्य म्हणजे काय? तर कार्य बरोबर म्हणजे इंग्लिशमध्ये आपण फॉर्म्युला घेऊ. W इज इक्वल टू एफ इंटू काय असतं? एस. आणि टॉर्कचं असतं ना, टॉर्क. टॉर्क मध्ये सुद्धा काय असतं? टॉर्क टी म्हणू आपण त्याला.
इज इक्वल टू एफ इंटू डिस्टन्सच असतं. काय असतं? डिस्टन्स. म्हणजे इथं पण अंतरच आहे आणि अंतर जे आहे ते पुन्हा एस मध्ये इंडिकेट होतं. म्हणजे दोघांचे जर युनिट काढले तर कसे येणार आहेत? सेम येणार आहेत. या ठिकाणी जर तुम्ही प्रॉपर जर गेला तर टॉर्क जर पाहिला तर इथं लिव्हर आर्म येतो, लक्षात ठेवायचं. आणि हे सुद्धा परत कोण आहे? अंतरच आहे ना. हे अंतर आहे असं लक्षात घ्या. म्हणजे इथं यसच आला. मग डब्ल्यू आणि टॉर्क म्हणजे कार्य आणि टॉर्क या दोघांचे असणारे जे काही डायमेन्शन आहेत, युनिट्स आहेत, ते कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. सो हे विधान करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. सर्व स्थिरांक परिमाणहीन असतात असं नाही मित्रांनो. ऑल कॉन्स्टंट्स आर डायमेन्शनलेस नाही. काही कॉन्स्टंट हे डायमेन्शनलेस असतात, हे विधान करेक्ट आहे, पण सगळे नाही, लक्षात ठेवायचं. सो हे विधान चुकीचं आहे तिसरं. मग बरोबर कोणतं? 1 आणि 2. ऑप्शन नंबर काय? 1. ओके. तर डायमेन्शन जसे दिसते ना, ह्याला डायमेन्शन आहेत ना, आहेत ना. ओके. जसं आता आपण मी मगाशी म्हटलं की ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट जो आहे ना 6.67 इंटू 10⁻11 त्याला पण काहीतरी पुढे डायमेन्शन आहे ना, आहे. पण सगळ्यांनाच नाहीत का? तर नाही आहेत. मग सम आर डायमेन्शनलेस, सम आर विथ डायमेन्शन्स, लक्षात घ्या. सो हे स्टेटमेंट सर्व स्थिरांक म्हणले तर असं येऊ शकत नाही. काही स्थिरांक म्हणलं असते तर नो डाऊट करेक्ट होतं ते, लक्षात घ्या. सो 1 आणि 2 बरोबर असणारा पर्याय क्रमांक किती फक्त आला? 1. अशा पद्धतीने जो आपला स्कोर आणि कॉन्फिडन्स बुस्टर टेस्ट सिरीज आहे याचा जो विज्ञानाचा डिस्कशनचा भाग आहे तो आपण कव्हर केलेला आहे. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कॉल सुद्धा आणि मेसेज सुद्धा केले की सर तुम्ही जे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे हे खरंच खूप गरजेचे आहे. पण इश्यू असा होते म्हटले की आम्ही याच्या आधी वेगळ्या अकॅडमीला एक कंप्लीट टेस्ट सिरीज लावलेली आहे. कंप्लीट टेस्ट सिरीज लावलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व विषय कंबाईनचे, बरोबर. जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, करंट असेल, मॅथ्स रिझनिंग असेल. ओके. त्यामुळे आमचा तिथं वेळ जातो, वेळ जास्त लागतो इथं. दुसरं, काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र गणित आणि बुद्धिमत्ताची टेस्ट सिरीज लावलेली आहे. टेस्ट सिरीज आहे, बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला इथं पण वेळ जातो, इथं वेळ जास्त, इथं वेळ जातो पण, लक्षात घ्या, बरोबर. त्यामुळं आणि आपण जे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सायन्स पण आहे, मॅथ्स अँड रिझनिंग आहे आणि करंट आहे. आणि मग या सगळ्यांचं एकत्रीकरण जर पाहिलं तर सगळा वेळ आमचा अभ्यासाच्या ऐवजी, रिव्हिजनच्या ऐवजी टेस्ट सिरीज मध्येच जातोय. मला विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली रिक्वेस्ट असं काही म्हणायचं नाही, पण त्यांनी सजेशन केलं की सर आम्हाला फक्त विज्ञानचं जर तुमच्याकडून कव्हर झालं तर आमच्यासाठी ते खूप बेस्ट होईल असं सांगण्यात आलं, बरोबर आहे. दोन्ही टेस्ट खूप बेस्टच झालेल्या आहेत, पुढे पण बेस्टच झाल्या असत्या. पण आता आपण काय करतोय, जे तुम्हाला रेग्युलर शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूल प्रमाणे आपण फक्त त्याच्यातला सायन्स जो भाग आहे तो आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे आतापर्यंत ज्या काही तुमच्या टेस्ट झालेल्या आहेत त्या टेस्ट क्रमांक 1 आणि 2 जे झालं ना, ज्याच्यामध्ये गणित पण झाले, कर्ण पण झाले, करणमध्ये 2 टॉपिक झाले तुमचे, निधन वार्ता एक झालेला आहे आणि त्याचप्रमाणे पुरस्कार झालेले आहेत, बरोबर. आणि आता टेस्ट क्रमांक 3 पासून म्हणजे टेस्ट उद्या तिसरी टेस्ट आहे, त्या टेस्ट क्रमांक 3 मध्ये मित्रांनो आपण काय करणार आहोत तर फक्त विज्ञानाच्या भागाचं कव्हरेज करणार आहोत. उद्याचा जो टॉपिक असणार आहे तो आपला ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणुसंरचना, स्टॅबिलिटी ऑफ ॲटम, त्याचप्रमाणे केमिकल बॉन्ड्स ऑफ ॲटम आणि मला असं वाटतं पिरियडिक टेबल, असे 4 टॉपिक तिथं आपण कव्हर केलेले आहेत, बरोबर, उद्याच्या टेस्टमध्ये. आणि परवाच्या टेस्टमध्ये उर्वरित जे काही टॉपिक आहेत केमिस्ट्रीचे ते कव्हर होतील. सो अशा पद्धतीने आपण हा भाग कव्हर करणार आहोत. गणित बुद्धिमत्ताला तुम्ही अजूनही म्हणजे संपूर्ण टेस्ट सिरीज मध्ये पण वेळ देताय, परत ज्यांनी काही स्वतंत्र टेस्ट आहेत गणित बुद्धिमत्ताच्या तिथे पण वेळ देताय. त्याच्यामुळे मग इथं थोडंसं जो वेळ देणं आहे तुम्हाला, आउटपुट आहे तो तेवढा भेटत नाही, लक्षात ठेवा, बरोबर. सो मग याच्यातून पर्याय आपण काय केलेला आहे तर आपल्याला विज्ञान अजून जे पक्क करायचे त्यासाठी आपण हा भाग पुढं, या 2 भागाला आपण सध्या थांबवून फक्त विज्ञानाचा जे भाग आहे तो आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत ठरलेल्या टेस्ट सिरीज प्रमाणे. 15 प्रश्न आणि शेवटी जे 5 आहेत ते कॉम्प्रिहेन्सिव्ह आपण जसं सांगितले त्याप्रमाणे होतील. ठीक आहे. सो थांबू आपण.
कोणाला काही डाऊट असेल तर माझा नंबर आहे, त्याच्यावरती बिंदास कॉल करा. थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूयात उद्याच्या टेस्टमध्ये. उद्याची जी टेस्ट आहे ती आपली विज्ञानाची 3री टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद.